आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष तयारी करतायत। अजूनपर्यंत निवडणुकींचा तारखा किंवा महिना अजून जाहीर झालेला नाही, पण सर्वच पक्ष अगदी जोमाने तयारी करतायत। आज मनसे नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे। मनसे नेते अविनाश अभ्यंकर जे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, परंतु सर्वच पक्षाकडून तयारी केली जाते आणि विशेषतः मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। मेळावे असतील, बैठका असतील, आयोजन केले जाते। आज देखील राजसाहेबांनी बैठक बोलावलेली आहे, काय सांगाल? फेब्रुवारी महिन्यापासून पक्षाच्या विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहेत। फक्त मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येकांवरती जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे सर्वजण महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करत आहेत आणि 100% राजसाहेबांच्या निवासस्थानी बॅक टू बॅक बैठकांचं सत्र कायम चालूच आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सगळ्या विषयांच्या बाबतीत अवगत केलं जातं आहे, माहिती दिली जाते। अगदी तळागाळातल्या महाराष्ट्र सैनिकांपर्यंत जाऊन, तळागाळातल्या गटाध्यक्षांपर्यंत जाऊन, पदाधिकाऱ्यांपर्यंत जाऊन आज मेहनत घेतली जाते आणि तुम्हाला दिसेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे काय नवनिर्माण करते ते। बैठकीला महत्त्व अधिक याच्यासाठी आहे की काल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्या दोघांमध्ये देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक म्हणजे चर्चा झाल्याची चर्चा आहे, त्याच्यामुळे ह्या बैठकीला अधिक महत्त्व आहे। याच्यामध्ये एक राजसाहेबांचं छान वाक्य आहे, मला असे वाटते की तुम्हा सगळ्यांचे कालपासून वाटतंय ना, कालची जी भेट होती ही नक्की कौटुंबिक होती। त्याच्यामध्ये राजसाहेब आणि घरची मंडळी होती, उद्धवजी आणि संजय राऊत होते आणि याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे तरी, तुमची सूत्र काय सांगतात माहिती नाही, ती संपूर्ण भेट ही अराजकीय होती, कौटुंबिक होती आणि आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतात त्याच्यावर उत्तम प्रकारे काम करणं, जास्तीत जास्त प्रमाणात स्वतःला सर्व महाराष्ट्र सैनिक झोकून देतात आणि कशा प्रकारे मनसेचा विजय होईल याचाच विचार करतात। आज युती होणार आहे का, मग दोन भाऊ भेटले का, त्यांनी काय ठरवलं का, ह्याचा विचार आम्ही करत नाही। आमच्याकरता राजा आदेश असतो आणि त्यांच्या आदेशाचं आम्ही सगळेजण पालन करत असतो। पण दोन्ही भाऊ एकत्र येणार किंवा एकत्र जरी भेट जरी झाली किंवा दोघांची चर्चा झाल्याच्या बातम्या जरी आल्या तरी देखील विरोधकांकडून मोठी टीका होते। कसं असतं, विरोधक म्हणजे जे आता सत्ताधारी आहेत थोडक्यात, त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण हा ठाकरे ब्रँड नाही आहे, हा ठाकरे विचार आहे जो जवळपास आता 4थ्या पिढीपर्यंत आलेला आहे, लक्षात घ्या। आणि प्रत्येक वेळेला दोन भाऊ भेटले किंवा दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे ते आघाडी किंवा युतीकरता भेटले असं नसतं, परंतु विरोधकांच्या मनात ही धास्ती कायम असणं हे साहजिकच आहे आणि ती असलीच पाहिजे, कारण शेवटी हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रातील जनतेला कोणीही गृहीत धरू नये, मनसे पक्षाला कोणी गृहीत धरू नये आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एवढंच मी सांगेन तुम्हाला की जेव्हा कोणी दोन व्यक्ती जेव्हा भेटत असतात तेव्हा प्रत्येक भेटी काही राजकीय नसते, आता त्यांचे नातेसंबंध सुद्धा आहेत मला वाटतं, त्यामुळे तोही तुम्ही त्या अंगानेही विचार केला पाहिजे। शेवटचा प्रश्न, सदावर्तेंनी टीका केलेली आहे, ते असं म्हणतायत की दोन नापास झालेले एकत्र आले तरी शून्यच होतात, वारंवार त्यांच्यावरती टीका करतात, तुम्ही सर्वजण बोलणं टाळता परंतु वारंवार ते देखील इच्छा पण नाही आहे, इच्छा पण नाही, मी त्याच्यावर भाष्य करणं सुद्धा योग्य नाही। राजसाहेब ठाकरे हा खूप मोठा व्यक्ती आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, ज्यांना व्यासपीठावरती सन्मान्य मोदी साहेब बोलवतात, त्यामुळे कोणाबद्दल आम्ही बोलावं, कोणाच्या प्रश्नाला उत्तरं द्यावी हे आमच्यावरती आहे, त्यामुळे त्याचा आम्ही विचारही करत नाही। आमच्याकरता राजसाहेबांचा मान सन्मान आमदार असोत किंवा आमदार नसोत, महाराष्ट्रात आणि देशात किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाही माहिती आहे, संपूर्ण देशालाही माहिती आहे आणि राजसाहेबांनी वयाच्या 38व्या वर्षी पक्ष काढला आहे, उड्या मारलेल्या नाही आहेत कुठे, फक्त कळलं का। त्यामुळे दुसरे जण आणि बोलणाऱ्या माणसाबद्दल आम्ही सुद्धा विचार करतो, बोलावं न बोलावं, त्यामुळे तो ऑप्शनला टाकलेला विषय। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन कमलेश डोंगरे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।